नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या छावा चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडत स्वतःच एक नवं रेकॉर्ड तयार केलंय. मात्र या चित्रपटाच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड रचलं गेलंय. पोलिसांनीच गनिमी कावा करत छावा चित्रपट पाहायला गेलेल्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. ही घटना पुण्यात घडली आहे. पाहूयात नेमकं काय आहे हे सविस्तर प्रकरण. ही घटना घडली आहे पुण्यातील हडपसर परिसरात असणाऱ्या वैभव टॉकीज मध्ये. धर्मेंद्र सिंग उर्फ भगतसिंह सुरजित सिंग भादा वय 22 आणि बादशाह सिंग पोलाद सिंग भौंड वय 23 अशी या आरोपींची नावं आहेत. हे दोघेही दिघे येथील आदर्श नगर मधील शिव कॉलनीमध्ये राहतात. दोघांवरही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी कायदा अर्थात NDPS आणि शस्त्र कायद्या अंतर्गतही या दोघांवर गुन्हे दाखल आहेत. 21 फेब्रुवारीला गुन्हे शाखेच्या युनिट 6 ने कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. त्यावेळी या दोन्ही आरोपींविषयीची गोपनीय माहिती मिळाली. अंमलदार नितीन मुंढे आणि कानिपनाथ काळखेले यांना हे आरोपी वैभव टॉकीज मध्ये छावा चित्रपट पाहण्यासाठी गेल्याचं समजलं. त्यानंतर लगेचच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक वैभव टॉकीज मध्ये पोहोचलं आणि अगदी शिताफीनं या दोघांना अटक करण्यात आली. आपल्याला अशा पद्धतीने अटक केली जाऊ शकते असा विचारही या आरोपींनी केला नव्हता. त्यामुळे थिएटर ते जेल असा या आरोपींना प्रवास करावा लागलाय. पोलिसांच्या या कामगिरीचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुणे पोलिसांकडून सध्या कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं जात आहे. पोलिसांच्या तावडीतून सुटणाऱ्या अनेक गुन्हेगारांना गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली जाते. त्याच पद्धतीने या दोन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून या दोन्ही आरोपींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्यानं पुढील तपासासाठी त्यांना दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.